गाइस, तर आज भाऊंच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी घनश्यामला चांगलाच कान मंत्र दिला आहे। ते म्हणाले ज्यावेळेस कॅप्टन्सी टास्क होता त्यावेळेस वर्षाताईंनी खूप चुकीचा निर्णय दिला किंवा त्या अनफेअर खेळल्या म्हणून तुम्ही रडत होतात अरबाज जान्हवी यांच्याकडे जाऊन। मग ज्यावेळेस तुम्हाला बिग बॉसने सांगितलं की तुम्हाला संचालक बनवण्यात येत आहे आणि याच्यावरून तुम्ही फेअर निर्णय देऊन डबल डोलकी हे नाव बदलू शकता, तरीही तुम्ही अनफेअरच निर्णय दिले। कारण पंढरीनाथ यांची ॲक्टिंग खरंच धनंजयपेक्षा कमी होती का? पण तुमच्या टीममधील किंवा तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तींना बेड मिळावा म्हणून तुम्ही पंढरीनाथ यांचं नाव न घेता धनंजय यांना ते हात देऊन टाकलं। म्हणजे तुम्ही सुद्धा अनफेअरच खेळात। आणि जर बाथरूम एरियामध्ये पंढरीनाथ बोलताना तुम्हाला राग आला होता, तुम्ही तिथेच त्यांना का नाही बोलात? नंतर तुम्ही गार्डन एरियामध्ये जाऊन त्याच गोष्टी निकीला सांगत बसला की मी तिथे नाही बोलू शकलो। तर या गोष्टी तुम्ही का केल्यात? पहिल्यांदाच तुम्ही हो म्हणला आणि नंतर तुम्ही चुगली केली। तर अशा प्रकारे घनश्यामची चांगलीच कान उघडणी इकडे रितेश भाऊंनी केलेली आहे। रितेश भाऊंचं बोलणं बरोबर वाटतं की चूक हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।